टिशूच्या साडीला मोठी ऐतिहासिक परंपरा नसली तरी निरनिराळ्या साड्यांमध्ये टिशूची साडी नेहमीच वेगळी उठून दिसते। मुघल साम्राज्यातील उच्चभ्रू कुटुंबातील अंगरख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टिशूच्या फॅब्रिकचा वापर होत असे। त्या काळी या टिशूच्या विणीसाठी खऱ्या सोन्या चांदीची जर वापरली जात असे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। अतिशय तलम धागा वापरून टिशूच्या साड्या हातमागावर विणल्या जातात। ही साडी विणताना आडव्या धाग्यांमध्ये गोल्ड किंवा सिल्वर जरीचे तलम धागे संपूर्ण साडीत विणले जातात आणि साडीसाठी वापरलेल्या उभ्या धाग्यांच्या पोतानुसार टिशूच्या साडीचा प्रकार ठरतो। या विणीवर भारतातील कोणत्याही एका प्रांताची मक्तेदारी नाही। बनारसची सिल्क टिशू, आंध्र प्रदेशची उपडा टिशू, राजस्थानची कोटा टिशू, पश्चिम बंगालची लिनन टिशू किंवा मध्य प्रदेशची चंदेरी टिशू असे प्रकार या साडीत विणले जातात। साडी विणताना वापरलेल्या जरीच्या धाग्यांमुळे संपूर्ण साडीला एक ग्लॅमरस चमक येते। या साड्या टिशू पेपर सारख्या पातळ असतात, म्हणून त्यांना टिशूची साडी असे नाव पडले असावे। नाजूक, हलक्या फुलक्या आणि काही प्रमाणात पारदर्शक असणाऱ्या या साड्यांना स्वतःची एक खास नजाकत आहे। यातील जरीमुळे पूर्वीच्या टिशूच्या साड्या नेसल्यावर स्टिफ राहत असत, परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे उच्च प्रतीचे मऊ जरीचे धागे बनू लागले आहेत। त्यामुळे सिल्कच्या उभ्या धाग्यांबरोबरच जरीचे मऊ धागे विणून केलेली टिशूची साडी अतिशय सुंदर दिसते आणि छान ड्रेप होते। हलक्या प्रतीचे जरीचे धागे वापरून विणलेली टिशूची साडी काही वर्षांनी उभी चिरत असे, पण अलीकडच्या काळात विणली जाणारी उच्च प्रतीच्या जरीची टिशू साडी वर्षानुवर्षे तशीच राहते। प्लेन टिशूच्या साड्यांबरोबर संपूर्ण साडीवर विणलेल्या नक्षीच्या टिशू साड्याही खूप लोकप्रिय आहेत। प्लेन टिशूच्या साडीवर टेम्पल ज्वेलरी किंवा हँडमेड ज्वेलरी फार सुरेख दिसते। उच्च प्रतीची जर वापरून हातमागावर विणलेल्या संपूर्ण नक्षीकाम केलेल्या या साड्यांची किंमत जास्त असली तरी नववधूच्या साड्यांमध्ये अशा एखाद्या तरी सिल्क टिशूच्या साडीची नक्कीच वर्णी लागते। दुसऱ्या विणीबरोबर पदर आणि काठ टिशूत विणलेल्या साड्याही खूप लोकप्रिय आहेत। सिनेतारकांना देखील या ग्लॅमरस साडीची भुरळ पडते। बारीक नक्षीकाम केलेल्या लाखो रुपये किमतीच्या टिशू साड्या या तारका खूप ग्रेसफुली कॅरी करताना दिसतात। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा टिशू साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।